नमो नमः प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति गंधबाबांचे चमत्कार प्रदर्शन। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ह्या विश्वात प्रत्येक गोष्ट परिपक्व व्हावयास एका विशिष्ट ऋतूची जरुरी असते व प्रत्येक हेतू साध्य व्हावयास एक विशिष्ट वेळ यावी लागते। सॉलोमनचे हे शहाणपणाचे शब्द माझे समाधान करू शकले नाहीत। घरातून जेव्हा मी बाहेर पडे तेव्हा मला माझा नियुक्त गुरु भेटतोय की काय हे मी आसपास धुंडाळीत बसे। पण माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत माझा मार्ग व माझ्या गुरुचा मार्ग हे एकमेकास भेटले नाहीत। अमरचे व माझे हिमालयातील पलायन आणि माझ्या आयुष्यात श्री युक्तेश्वरांचे झालेले आगमन, तो दिवस यांमध्ये 2 वर्षांचा काळ लोटला। ह्या दरम्यानच्या काळात मला अनेक साधू पुरुष भेटले। गंधबाबा, शेरबाबा, नगेंद्रनाथ भादुरी, मास्टर महाशय आणि सुप्रसिद्ध बंगाली शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस। गंधबाबांशी माझा जो संबंध आला तो 2 प्रसंगांनी, एक सुसंगत व दुसरा विनोदी। ईश्वराचे स्वरूप साधे आहे, बाकी सर्व गुंतागुंतीचे आहे। निसर्गाच्या ह्या सापेक्ष विश्वात शुद्ध मूल्याची अपेक्षा करू नकोस। कालीमातेच्या मूर्तीपुढे देवळात मी जेव्हा शांतपणाने उभा राहिलो तेव्हा माझ्या कानात हे वरील तत्वज्ञान सांगणारे शब्द हळूवारपणे गुणगुणलेले ऐकू येऊ लागले। मी पाठीमागे वळून पाहिले तर एक उंच अशी व्यक्ती माझ्यासमोर उभी होती। त्या व्यक्तीच्या अंगावरचे वस्त्र किंवा त्याचा अभाव हे मी एक भटकणारी साधू व्यक्ती असावी हे दर्शवित होते। माझ्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला आहे हे तुम्ही बरोबर ताडले। मी कृतज्ञता दर्शवणारे स्मित केले। निसर्गाची ही 2 रूपे, भद्र व रौद्र, त्यांमध्ये जो गोंधळ माजून राहिलेला आहे त्याचे प्रतीक म्हणजे ही कालीमाता, हिच्या ह्या स्वरूपाने माझ्यापेक्षा अधिक सुज्ञ माणसांना सुद्धा विस्मयात टाकलेले आहे। तिच्या ह्या गूढ स्वरूपाचे फार थोड्यांना आकलन झाले आहे। शुभ व अशुभ ह्यांच्या रहस्याचे हे न सुटणारे कोडे प्रत्येक बुद्धिमंतापुढे स्पिंक्स राक्षसीसारखे समोर उभे राहिलेले आहे। हे कोडे सोडविता न आल्यामुळे पुष्कळांना अगदी थेबसच्या काळातल्यासारखा देहदंड सोसावा लागला आहे। एखाद दुसरी उच्च श्रेणीची व्यक्ती हा पराभव मान्य करीत नाही। द्वैत स्वरूपी मायेमधून ती अद्वैताचे निर्मळ सत्य शोधून काढीत असते। तुम्ही अगदी खात्री झाल्यासारखे बोलत आहात महाराज। ज्ञान मिळवण्याचा अत्यंत दुःखदायक मार्ग म्हणजे जो प्रामाणिक आत्मनिरीक्षण करण्याचा आहे त्याचा मी दीर्घकाळपर्यंत प्रयोग केलेला आहे। आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या विचारांचे निष्ठुर अवलोकन, समालोचन। हे मोठे कडक असून स्वतःची अस्मिता अगदी गदगदून हलवून टाकणारे आहे। अहंतेचा अगदी चक्काचूर होऊन जातो। पण असे हे आत्मपृथक्करण प्रामाणिकपणे केलेले गणितातील प्रमेयाप्रमाणे दृष्टी निर्माण करते। आमचे म्हणणे हे असे आहे, आम्हाला हे मान्य आहे किंवा हे मान्य नाही, अशा वृत्तीतून अहंमन्यतेचा प्रादुर्भाव होतो व हे अहंमन्य ईश्वर व हे सारे विश्व यांबद्दल आपल्या स्वतःच्याच अशा काही वेगळ्या कल्पना बांधित असतात व त्याच ते खऱ्या मानतात। आणि अशा उद्धट अपूर्वाईपुढे खरोखरी सत्यसुद्धा आपण होऊन नम्रपणे पड घेते। मी चर्चेचा आनंद घेत होतो। मनुष्य जोपर्यंत अशा दंभापासून आपली मुक्तता करून घेत नाही तोपर्यंत त्याला हे सनातन सत्य समजणार नाही। जन्मजन्मांतरीच्या चिखलाने भरलेले हे मन संसाराच्या असंख्य मायाजालांच्या प्रत्याघातांनी पुरेपूर भरून गेलेले आहे। मनुष्य ज्यावेळी प्रथमच अंतस्थ शत्रूंशी झुंज घेतो त्यावेळी प्रत्यक्ष समरांगणावरील युद्धे फिकी वाटतात। हे शत्रू मर्त्य नसतात की ज्यांचा पाडाव अगदी खरडून टाकणाऱ्या सैन्याच्या व्यूहरचनेने करू शकता येईल। मायावी वासनांचे हे शिपाई सर्वत्र वावरत असतात। त्यांना विश्रांती अशी कधी माहीत नसते। माणसाला झोपेत सुद्धा हे सतावत असतात। त्यांची हत्यारेही तितकीच तीक्ष्ण असतात। असे हे शिपाई आपणा सर्वांचा नायनाट करावयास टपलेलेच असतात। जो मनुष्य सर्वसामान्य अशा नशिबाला शरण जाऊन आपल्या ध्येयांचा त्याग करतो तो मूर्ख होय। मग तो पौरुषहीन, जड व तिरस्करणीय वाटणार नाही तर काय।
पूज्य महाराज, ह्या भांबावून गेलेल्या सामान्य लोकांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटत नाही काय? तो साधू क्षणभर शांत राहिला व मग व्यंजतापूर्वक उत्तर दिले. सर्व गुण संपन्न अशा अदृश्य परमेश्वर व एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा डोळ्यांना दिसणारा मनुष्य, ह्या दोघांवर सारखेच प्रेम करणे हे महाकर्म कठीण आहे. पण ते जितके कठीण आहे तितके त्याला पुरून उरणारे माणसाचे चातुर्य आहे. स्वार्थी विचाराच्या माणसांचा असा हा भ्रातृभाव, एका अर्थाने तरी ह्या भ्रातृभावाचे पोकळपण, निरर्थकत्व उघड दिसून येते. वर सांगितलेल्या समताभावाचा एकदा पुरस्कार केल्यावर मग आणखी नम्रतेची, आत्मघृणेची जरुरी प्रस्थापित करावयाची. त्या नम्रतेचे रूप पुढे पालटत जाऊन तिची जागा अन्य बांधवांवरील दया किंवा अनुकंपाही घेते. ह्या सर्व आत्मवंचनेत रुतल्या कारणाने स्वतःची फसवणूक करून घेत असल्यामुळे संपूर्ण निरामयत्व करून देणाऱ्या आत्म्याचा कोणी शोध घेत नाही. प्रत्येक युगातील साधुसंतांनी जगातील हे जे दुःख आहे त्याबद्दल अगदी आपल्यासारखाच अनुभव व्यक्त केलेला आहे. ज्याच्यामध्ये माणुसकी अगदी कमी आहे असा मनुष्य दुसऱ्या जीवांवर आलेल्या आपत्तींबाबत विशेष कदर दाखवित नाही, कारण स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या दुःखांचा विचार करावयास त्याला मुळी सवडच नसते. साधू महाराजांचा चेहरा जो उग्र होता तो किंचित सौम्य दिसला. जो स्वतःचे अगदी तीक्ष्ण चाकूने आत्मच्छेदन करू शकतो त्यालाच फक्त विश्वव्यापी दया म्हणजे काय हे कळू शकते. अहंकार त्याला अगदी मोठमोठ्याने हाका मारून ओढून नेत असला तरी अशा अहंकाराच्या पंजातून त्याची मुक्तता होते. परमेश्वराची प्रीती साऱ्या जमिनीवर सारखीच फुलत असते. प्राणी शेवटी आपल्या निर्माणकर्त्याकडे दुसऱ्या कोणत्या कारणाकरता नाही तरी पण परमेश्वरा का ही अशी मनोवेदना त्याच्या कानी घालण्याकरता तरी वळतो. आणि मग दुःखाचे चटके बसले की मनुष्य शेवटी परमेश्वराकडे धाव घेतो. खरे पाहता त्याची सुंदरता एवढी आकर्षक आहे की त्या कारणानेच मनुष्याने त्याच्याकडे धाव घ्यावयास हवी. साधू महाराज व मी यांच्यातला असा हा संवाद कलकत्त्याच्या कालीघाट मंदिरात चालला होता. त्या मंदिराचे सुप्रसिद्ध सौंदर्य व भव्यता पाहण्याकरता मी तेथे गेलो होतो. एका वाक्यात झटदिशी त्या मंदिराच्या भव्यतेबद्दल व सौंदर्याबद्दल आकस्मिकपणे भेट झालेल्या त्या सोबत्याने आपले वक्तव्य बोलून टाकले. चुना आणि विटा यातून संगीत तर काही निर्माण होत नाही ना. अंतःकरण उघडते कुठे तर मानव प्राण्याचे जिवंत सूर ऐकून. आम्ही मोहक सूर्यप्रकाशात सावकाश चालत चालत दरवाजापर्यंत गेलो. तेथे भक्तांचे थवेच्या थवे जात येत होते. साधू महाराजांनी माझ्याकडे आपादमस्तक अवलोकन केले. तू तर अगदी तरुण आहेस. भारत देशसुद्धा तरुण आहे. प्राचीन ऋषींनी आध्यात्मिक जीवन कसे जगावे ह्याबद्दल काही साचे आखून ठेवलेले आहेत. ते कधीही नष्ट होणारे नाहीत. इतक्या पुरातन कालातील त्यांची सुक्ती वचने आजच्याही काळाला व देशाला पूर्णपणे लागू पडतात. भोगवादाच्या कपट नाटकाच्या प्रभावाने त्यांचा साचा निरुपयोगी झालेला नाही की त्यात कोणत्याही तऱ्हेची कृत्रिमताही आलेली नाही. त्यातील शिस्तीचे नियम आजही या भारत देशाला शिस्तबद्ध करू शकतील. सहस्रावधी वर्षांची गणती गोंधळून गेलेले विद्वान पंडित करतात, पण वैदिक ज्ञानाचे मूल्य ह्या दीर्घ कालावधीत टिकून राहिलेले आहे. हा तुझा वारसा आहे. साधू महाराज चांगलेच वक्ते होते. आदरभावाने नमस्कार करून त्यांचा मी निरोप घेत होतो तेवढ्यात त्यांनी दूरदर्शनाचा एक चमत्कार करून दाखविला. तू जेव्हा आज येथून जाशील त्यानंतर तुला एका विलक्षण घटनेचा अनुभव येईल. देवळाच्या प्राकारातून मी बाहेर पडलो व विमनस्कपणे इकडे तिकडे हिंडत होतो. रस्त्यावरचे वळण घेऊन पुढे चालू लागलो. तो अगदी जुन्या ओळखीचा एक मनुष्य अचानकपणे भेटला. तो म्हणजे असा होता की त्याने एकदा गप्पा मारायला सुरुवात केली की त्याला काळ वेळ यांचे भान राहत नसावयाचे. मी तुझा फार वेळ घेत नाही, त्याने मला वचन दिले. आज इतकी वर्षे आपल्याला भेटल्याला झाली, त्या अवधीत काय काय झाले ते सगळे सांगशील की नाही? काय गंमत आहे. फार वेळ घेत नाही म्हणून म्हणतोय मला आता गेले पाहिजे. पण त्याने आपल्या हाताने मला दाबून धरले व माझ्याकडून तो हकीकती वदवू लागला. गंमत अशी, माझ्या मनात विचार आला, हा जणू खादाड लांडगा आहे. मी जितके जास्त सांगे तितके अगदी आशाळभूतपणे व आधाशासारखे त्याला जास्त जास्त ऐकावयास हवे असे. मनातल्या मनात मी कालीमातेची प्रार्थना
केली की याच्यापासून मला एकदाचा व्यवस्थितपणे सोडी. नंतर एकदम माझा सोबती तिथून निसटला. मला हायसे वाटले की सुटलो बाबा याच्या तावडीतून. नंतर दुप्पट वेगाने मी पुढे चालू लागलो. मनात भीती ही की हा आमचा गप्पिष्ट मित्र मला पुन्हा गप्पात अडकावयाचा. इतक्यात पुन्हा पाठीमागे जोरजोराने पावलांचा आवाज ऐकू आला. मी आणखी वेग वाढविला. पाठीमागे वळून पाहण्याचे मला धाडस होईना. पण इतक्यात त्या आमच्या दोस्ताने मला गाठलेच. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, मी तुला गंधबाबांचे सांगायला विसरलो. ते येथे जवळच शेजारी असतात. त्याने काही यार्डांच्या अंतरावरचे एक घर दाखवले. त्यांना जरूर जाऊन भेट. मोठी विलक्षण व्यक्ती आहे. तुला काही एखादा विचित्र अनुभव येईल. बरं, मी जातो, नमस्कार. आणि नंतर स्वारी पसार झाली. कालीघाट मंदिरात जो साधू मला भेटला त्याचेही वर्णन असेच होते हे माझ्या चटकन ध्यानात आले. माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. मी त्या घरात शिरलो व एका मोठ्या दिवाणखान्यात जाऊन पोहोचलो. बरेच लोक तेथे बसलेले होते. पौर्वात्य रिवाजाप्रमाणे नारंगी रंगाचे एक जाजम जमिनीवर अंथरलेले होते. एकदम एक गंभीर संदेश माझ्या कानांवर आला. आता व्याघ्रांबरावर आसनस्थ असे गंधबाबा तुम्हाला दर्शन देतील. कोणत्याही वासहीन फुलाला ते कोणत्याही फुलाचा नैसर्गिक सुगंध देऊ शकतील, किंवा कोमेजलेल्या कळीला ते टवटवीत करू शकतील, किंवा कोणाच्याही शरीरापासून आल्हाददायक असा सुगंध उत्पन्न करू शकतील. मी त्या बाबांकडे सरळ रोखून पाहिले. त्यांचीही नजर चटकन माझ्याकडे वळली. ते अंगाने स्थूल होते व त्यांना दाढी होती. वर्ण काळा असून त्यांचे डोळे मोठे व चमकदार होते. बेटा, आनंद झाला मला तुला पाहून. काय पाहिजे तुला, बोल. तुला काही सुगंध पाहिजे काय? कशाकरिता? मला त्यांचे हे बोलणे जरा पोरकट वाटले. सुगंधांचा वास घेण्याचा चमत्कार अनुभविण्याकरता, चमत्कारपूर्ण मार्गाने सुगंधाचा आनंद अनुभविण्याकरता, सुगंध निर्माण करण्याकरता ईश्वराला बोलवायचं. त्यात काय झाले? ईश्वरच सर्व सुवासिक पदार्थ निर्माण करतो. होय, पण तो पाकळ्यांच्या नाजूक शिशीमध्ये सुगंध तयार करतो. उपयोगानंतर त्यांना फेकून देण्यासाठी तुम्हाला फूल निर्माण करता येतील काय? होय, येतील. पण माझ्या छोट्या मित्रा, मी बहुशः सुवासच निर्माण करतो. मग सुगंधी कारखान्यांना काही काम राहणार नाही. मी काही त्यांच्या धंद्यात व्यत्यय आणत नाही. माझा हेतू फक्त परमेश्वराचे सामर्थ्य दाखविणे एवढाच आहे. पण महाराज, परमेश्वर आहे हे सिद्ध करावेच पाहिजे का? तो प्रत्येक गोष्टीत सर्वत्र चमत्कार करून दाखवित नाही काय? होय, पण आपण सुद्धा त्याची अमर्याद विविध प्रकारची निर्माणशक्ती थोड्याफार प्रमाणात व्यक्त करून दाखवू नये काय? ही विद्या साध्य करावयास आपल्याला किती दिवस लागले? 12 वर्षे. पारलौकिक पद्धतीने सुगंध निर्माण करावयास 12 वर्षे. याचा अर्थ असा आहे महाराज की या विद्येत तुम्ही 12 वर्षे निरर्थक खर्च केली. अहो, हे सुगंध फुलवाल्याच्या दुकानात जाऊन काही पैसे खर्च करून मिळवता येतात. फुले कोमेजावयास लागली की त्यांचा सुगंधही जातो. सुगंध तर मृत्यूबरोबरही जातो. ज्यामुळे फक्त शरीरास आनंद वाटतो त्याची ही वासना का धरावी? अहो तत्त्वज्ञानी, तुमचे बोलणे मला आवडते. आता तुमचा उजवा हात पुढे करा. साधू महाराजांनी आशीर्वाद देण्याचा अभिनय केला. आता कशाचा सुवास तुम्हाला पाहिजे? गुलाबाचा? बरे, तसा मिळेल. आणि त्याबरोबर माझ्या हाताच्या मध्यबिंदूमधून एकदम गुलाबाच्या वासाचा आल्हाददायक सुगंध हवेत भरून गेला. मला आश्चर्य वाटले. मी स्मित केले व जवळच्या फुलदाणीतून एक अगदी वास नसलेले मोठे फूल हातात घेतले. या वासहीन फुलाला चमेलीचा वास येईल काय? बरे, तसा मिळेल. आणि एकदम त्या फुलाच्या पाकळ्यातून चमेलीचा वास येऊ लागला. किमया करून दाखविल्याबद्दल मी त्या साधूबाबांचे आभार मानले आणि त्यांच्या एका शिष्याजवळ जाऊन बसलो. त्या शिष्याने मला सांगितले की या गंधबाबांचे खरे नाव स्वामी विशुद्धानंद असे आहे आणि त्यांना एका तिबेटी योग्याने पुष्कळशा चमत्कृतीपूर्ण अशा योगसिद्धी दिल्या आहेत. त्याने मला अगदी खात्रीपूर्वक सांगितले की त्या तिबेटी योग्याचे वय 1,000 वर्षाहूनही अधिक आहे आणि त्याचे हे शिष्य गंधबाबा तुम्ही आता जसे पाहिलेस तसे साध्या पद्धतीने नेहमीच काही हे वासांचे चमत्कार करून दाखवित नाहीत. त्या शिष्याच्या बोलण्यात आपल्या गुरुबद्दलचा अभिमान अगदी उघड दिसून येत होता. त्यांनी चमत्कार करून दाखवावयाची पद्धत ज्या तऱ्हेचे लोक त्यांना भेटावयास येतात त्यांच्या आवडीनिवडीनुसार वेगळी वेगळी असते. त्यांचे चमत्कार म्हणजे अजब आहेत. त्यांच्या भक्तांमध्ये कलकत्त्याचे पुष्कळसे अगदी बुद्धिवादी असे सुशिक्षित लोक आहेत.
मी मनात म्हटले की अशा सुशिक्षित भक्तांच्या संख्येत माझी आणखी भर पडू नये. जो गुरु अगदी शब्दशः किमया करून दाखवतो असा गुरु मला आवडत नसे. गंधबाबांना नम्रपणे नमस्कार करून मी निघालो. रेंगाळत रेंगाळत घरी आलो व आज दिवसभरात घडून आलेल्या 3 विविध प्रकारच्या घटनांबद्दल विचार करू लागलो. आमच्या घरातील दारात जो मी प्रवेश करतोय तो माझी बहीण उमा मला भेटली. तू आता काय अगदी फॅशनेबल होत चालला आहेस, अत्तर वगैरे लावून. मी काही बोललो नाही, फक्त माझ्या हाताचा वास घे म्हणून खूण केली. काय गुलाबाचा अगदी मस्त वास आहे, इतका तीव्र कधी वास नसतो, पण वास अगदी असाधारणपणे तीव्र आहे हे जाणूनच मी ते पारलौकिक सुवासाने भारलेले फूल तिच्या नाकापुढे सावकाशपणे धरले. आहा, चमेली मला आवडते. तिने ते फूल आपल्या हातात ओढून घेतले. तिचा चेहरा जरा गोंधळल्यासारखा दिसला, कारण ज्या फुलाला काही वासच नसतो हे तिला माहीत होते, अशा फुलातून ती वारंवार चमेलीचा सुगंध घेत होती. त्यावरून माझा संशय दूर झाला की गंधबाबांनी माझ्यावर मोहिनी टाकून मला एकट्यालाच त्या फुलाचा वास घेता यावा अशी किमया केली की काय. त्यानंतर माझा एक मित्र अलकानंद याच्याकडून मला असे कळले की गंधबाबांना अशी सिद्धी अनुकूल आहे. मला वाटते तशी सिद्धी विश्वातल्या असंख्य क्षुधातुर लोकांना प्राप्त झाली तर किती चांगलं होईल. अलकानंदाने मला पुढे सांगितले की बरतवानला गंधबाबांच्या घरी मी गेलो होतो. त्यावेळी 100 पाहुणे तेथे आले होते. मोठाच उत्सव समारंभ होता, कारण योगी महाराजांची अशी ख्याती होती की नुसत्या हवेतून ते जड वस्तू काढीत. मी हसत हसत बाबांना विनंती केली की काही मोसंबी काढून दाखवा. त्यावेळी मोसंब्यांचा मोसम नव्हता. त्याबरोबर त्यांच्या समोरील केळीच्या पानावरील लुची हळूहळू फुगून प्रत्येक पुरीची एक सोललेली मोसंबी तयार झाली. त्यांपैकी एका मोसंबीची मी भीतच चव घेतली, पण ती स्वादिष्ट होती. पुष्कळ वर्षांनी नंतर गंधबाबा अदृश्यातून दृश्य कसे निर्माण करीत हे मला अंतर्ज्ञानाने समजून आले. परंतु खेदाची गोष्ट अशी की ही पद्धत या जगातील असंख्य क्षुधातुर लोकांच्या आवाक्या पलीकडील आहे. स्पर्श, रूप, चव, श्रवण व गंध या विषयींच्या ज्ञानेंद्रियांनी निर्माण केलेल्या सगळ्या प्रेरणा इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्या स्पंदनातील कमी जास्त फरकामुळे उत्पन्न झालेल्या असतात. हे स्पंदन पुनः प्राणा लाईफट्रॉन करवी नियंत्रित केले जाते. लाईफट्रॉन म्हणजे सूक्ष्म जीवशक्ती किंवा अणुशक्तीहूनही सूक्ष्म अशी 5 विवक्षित संवेदनाशील कल्पना वस्तूकरवी बुद्धिपूर्वक प्रेरित झालेली अशी ऊर्जा. गंधबाबा काही योग साधनांच्या सामर्थ्याने ह्या प्राणशक्तीशी एकसूर एकताल होऊन ह्या लाईफट्रॉनच्या स्पंदनांच्या स्थितीत फरक घडवून आणीत व त्यांच्याकरवी आपल्याला पाहिजे ती वस्तू निर्माण करीत. त्यांनी जो सुवास निर्माण केले, मोसंबी काढून दाखविली किंवा इतर जे दुसरे चमत्कार करून दाखविले, ते म्हणजे ह्या ऐहिक लहरींचे जड वस्तूमध्ये झालेले रूपांतर किंवा परिवर्तन. त्या काही मोहिनी विद्येने निर्माण केलेल्या आंतरिक संवेदना नव्हेत. डॉक्टर लोक मोहिनी विद्येचा उपयोग लहान लहान शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी करतात. भूल आणणाऱ्या औषधाने रोग्याच्या जीविताला जेव्हा धोका असतो तेव्हा या विद्येचा उपयोग मानसिक क्लोरोफॉर्मसारखा होतो. पण ज्यांच्यावर ह्या मोहिनी विद्येचा वारंवार उपयोग केला जातो त्यांच्या जीविताला ह्या प्रयोगांनी धोका निर्माण होतो. ह्या प्रयोगांनी एक प्रकारचा निषेधात्मक असा काही मानसिक परिणाम घडून येतो की जेणेकरून काही काळाने मेंदूतील पेशींची नैसर्गिक क्रिया बिघडून जाते. मोहिनी विद्या म्हणजे दुसऱ्याच्या चैतन्याच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे होय. हे प्रयोग असे जे काही क्षणिक देखाव्याकरता करतात त्याचा ज्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आहे अशा सिद्धांच्या चमत्कारांशी काही संबंध नाही. परमेश्वराच्या ठिकाणी जागृत असल्याने हे खरे सिद्ध विश्वरूपी स्वप्न अनुभविणाऱ्या सृष्टीकर्त्याशी एकरस झालेल्या आपल्या इच्छाशक्तीने स्वप्नसृष्टीत बदल घडवून आणतात. गंधबाबांनी जे आश्चर्य निर्माण करणारे प्रयोग दाखविले ते डोळ्यांना विस्मयकारी वाटतात, हे खरे, पण आध्यात्मिकदृष्ट्या त्यांचा काही उपयोग नाही. करमणुकीच्या पलीकडे त्यांचा काही उपयोग नाही. परमात्म्याच्या स्वरूप शोधनाच्या मार्गात ते साधकाला अडथळे आणतात. असामान्य सिद्धीचे हे अवडंबरपूर्वक प्रदर्शन सिद्ध पुरुषांनी त्याज्य मानलेले आहे.
पार्शियन गूढवादी अबू सय्यद हा एके समयी पाणी, हवा व आकाश यांच्यावर मिळवलेल्या सिद्धी सामर्थ्याचा गर्व बाळगणाऱ्या काही फकीरांकडे पाहून उपहासाने हसला. अबू सय्यद तिरस्काराने म्हणत असे, बेडकाला सुद्धा नाही का वाटत की पाण्यातच आपले घर आहे म्हणून? कावळा आणि गिधाड ही हवेत अगदी स्वच्छंदपणे विहार करतात. सैतान हा सुद्धा एकाच वेळी पूर्वेकडे व पश्चिमेकडे वावरत असतो. सच्चा मनुष्य तो की जी आपल्या इतर बांधवांमध्ये सचोटीने वागून राहतो. आपला जो काही धंदा आहे तो प्रामाणिकपणे करतो, पण ज्याला ईश्वराचा एक क्षणभरही विसर पडत नाही. दुसऱ्या एका प्रसंगी त्या पर्शियन उपदेशकाने धार्मिक आचरणाविषयी आपले जे विचार व्यक्त केले ते असे: स्वार्थमूलक वासना व हव्यास यांसारखा गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात भरून राहिले आहेत त्या बाजूस ठेवणे, तुमच्याजवळ जे काही आहे त्याचे उदार हस्ताने दान करणे आणि आपत्तीच्या प्रसंगात माघार न घेणे. पण कालीघाटावरील मंदिरात भेटणारा तो निपक्षपाती साधूबाबा किंवा तिबेटमध्ये सिद्धी शिकून आलेले गंधबाबा यांपैकी कोणीही मला गुरुसारखे वाटले नाहीत. माझ्या हृदयात जे विचार येत ते बरोबर आहेत की नाहीत हे तपासून घेण्याकरता मला गुरुची अशी जरुरीच नव्हती, कारण हे जे विचार मला सुचत ते माझ्या हृदयातील आतल्या गूढ संवेदनांनीच कधीकधी प्रेरित होत असत. जेव्हा शेवटी मला माझ्या गुरुचे दर्शन झाले तेव्हा त्या गुरुनेच मला आपल्या स्वतःच्याच उदात्त उदाहरणाने सच्चा सत्प्रवृत्त पुरुष कसा असतो हे दाखवून दिले. अधुना एषा कथा समाप्तिं गता अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.